नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ। यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, ग्रहणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD, H पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटामध्ये जडपणा, गच्चपणा व पोटदुखी अशा सर्वच प्रकारचे पोटाच्या आजारांच्या माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती सुद्धा अवश्य पाहावी। पोटाच्या आजाराची प्रॅक्टिस करत असताना एखादा पेशंट पोटाच्या विविध लक्षणांनी अतिशय त्रस्त झालेला असतो। म्हणजेच वारंवार छातीमध्ये जळजळ सुरू होते, घशापर्यंत आंबट, कडू, तिखट अशी गुळणी सुद्धा येते, ढेकर सुद्धा भरपूर येतात, पोटात सतत वेगवेगळ्या ठिकाणी दुखत राहते, पोट कायमच अस्वस्थ राहते, संडासला साफ होण्याचे समाधान मिळत नाही किंवा नक्की पोटात काय घडतंय आणि नक्की माझ्या पोटाच्या त्रासाचे किंवा आजाराचे निदान काय आहे हा वर्षानुवर्ष मनामध्ये गोंधळ असतो। काही डॉक्टर म्हणतात आम्लपित्त आहे, तर काही डॉक्टर म्हणतात IBS आहे। त्यामुळे प्रत्यक्षात पोटाच्या होणाऱ्या त्रासापेक्षा मला नक्की काय झाले आहे हाच भयंकर स्वरूपाचा मानसिक त्रास होत असतो। म्हणून मग पोटाच्या वारंवार तपासण्या केल्या जातात, सतत सोनोग्राफी होते, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी सुद्धा होते। त्याच्यामध्ये सुद्धा अनिश्चित परिस्थिती असते। अगदी थोड्या प्रमाणात सूज आहे असे सांगितले जाते। सोनोग्राफीमध्ये गॅसेस आहेत असे फक्त सांगितलेले जाते। डॉक्टर पेशंटला सांगताना विशेष काहीच त्रास नाही असे सांगतात। अगदी थोड्या प्रमाणात सूज आहे असे सांगितले जाते। सोनोग्राफीमध्ये गॅसेस आहेत असे फक्त सांगितलेले असते। डॉक्टर पेशंटला सांगताना विशेष काहीच नाही असे सांगतात आणि पेशंटला त्रास मात्र होतच असतो आणि ही प्रक्रिया वर्षानुवर्ष सुरूच असते। अशा चक्रव्यूहामध्ये आपण अडकलेलो असतो। तर समजून घेऊया, आम्लपित्त आहे की IBS आहे की दोन्ही आजार एकाच वेळी आहेत। जुनाट पोटाच्या आजाराच्या पेशंटसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, माहितीपूर्ण आहे। हा व्हिडिओ बनवण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे पेशंटच्या मनामध्ये सतत आजाराविषयीच्या निदानाचे द्वंद्व किंवा मानसिक युद्ध सुरू असते, ते शांत करून पेशंटला मानसिक स्थिरता देणे, जेणेकरून पेशंट शांत चित्ताने उपचार घेऊन बरा होऊ शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा। खरं तर विचार करायला गेलं तर पेशंटच्या आजाराचे योग्य निदान करणे हा डॉक्टरांच्या अंतर्गत येणारा विषय आहे। परंतु ज्या वेळेला पेशंटच्या पोटाचा आजार अतिशय जुनाट असतो, अनेक डॉक्टरांचे उपचार झालेले असतात आणि अनेक डॉक्टरांच्याकडून पेशंटला वेगवेगळे निदान सांगितलेले असते, अशा वेळी मग पेशंटचा खूपच मानसिक गोंधळ उडालेला असतो। तो गोंधळ दूर व्हावा हे सुद्धा खूप गरजेचे आहे। आम्लपित्त या आजाराच्या लक्षणांचा विचार करताना प्रामुख्याने छातीमध्ये रोजच्या रोज जळजळ होणे, त्या आम्लपित्ताची मळमळ होणे किंवा आम्लपित्ताची आंबट किंवा कडू किंवा तिखट गुळणी वारंवार घशापर्यंत येणे, आम्लपित्ताच्या गरमपणामुळे जठराच्या पिशवीला सूज येऊन खालच्या छातीमध्ये वारंवार दुखत राहणे किंवा त्या ठिकाणी सतत लक्ष लागून राहणे, आम्लपित्तामुळे छातीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चमकल्यासारखी वेदना होणे,
व जठराच्या पिशवीला तीव्रतेने सूज आल्यामुळे भरपूर ढेकर येणे किंवा वारंवार उचकी लागणे अशी सर्व लक्षणे एकत्रितपणे ज्या वेळेला प्राधान्याने असतात आणि त्याबरोबर सोनोग्राफी किंवा एंडोस्कोपीमध्ये जठराच्या पिशवीला सूज आहे म्हणजे गॅस्ट्रायटिस आहे किंवा GERD म्हणजे ॲसिड रिफ्लक्स आहे असा रिपोर्ट ज्या वेळेला आलेला असतो, थोडक्यात आम्लपित्त या आजारामध्ये जठराच्या पिशवीमध्ये प्रत्यक्ष आम्लपित्ताचे मटेरियल असते, त्याचबरोबर प्रत्यक्षात जठराच्या पिशवीला सूज येऊन जठराच्या पिशवीला जखमा झालेल्या असतात किंवा जठराच्या पिशवीचा आकार मोठा झालेला दिसतो. म्हणजे आम्लपित्त हा आजार प्रामुख्याने रचनात्मक स्वरूपाचा असतो. अशा सर्व गोष्टी ज्या वेळेला एकत्रित जुळून येतात त्यावेळेला आजाराचे निदान आम्लपित्त आहे असे आपण निश्चितपणे करू शकतो. पोटाच्या आजारामधील IBSच्या लक्षणांचा विचार करताना प्रामुख्याने पोटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बदलून सतत दुखत राहते असे पेशंटला वाटते. पोट जड आहे, गच्च आहे किंवा भरल्यासारखे आहे. पोटामध्ये भरपूर गॅस तयार झालेला आहे आणि तो गॅस जिकडे सरकला तिकडे ओढल्यासारखे वाटते. पोटात चमकल्यासारखे वाटते. गॅसेस बाहेरच पडत नाहीत, अडकून राहिलेले आहेत अशी भावना असते. संडासला पुरेसे साफ होण्याचे समाधान मिळत नाही किंवा संडासच्या जागेमध्ये शिल्लक आहे, बाहेर पडत नाही अशी मनस्थिती असते. आणि त्याबरोबरीने मग पेशंट सतत तणावाखाली राहतो, आजाराचेच अतिविचार करत राहतो. पेशंटच्या मनामध्ये भयंकर स्वरूपाची निराशा असते. पेशंटला कुटुंबातील सर्व व्यक्ती वैतागून गेलेल्या असतात. अशा प्रकारच्या पेशंटचे सर्व रिपोर्ट वारंवार झालेले असतात आणि त्यामधून विशेष काहीही निदान झालेले नसते. पेशंट वरून दिसताना छान आहे, मात्र पेशंट व्यक्त होताना मात्र भयंकर स्वरूपाचा आजारी आहे असा व्यक्त होत असतो. ज्या वेळेला अशा स्वरूपामध्ये पेशंटची लक्षणे असतात त्यावेळेला खरं तर ही सर्व लक्षणे पेशंटला जाणवत असतातच. म्हणजे पेशंट काहीतरी मनाचं सांगतोय किंवा खोटं सांगतोय अशी परिस्थिती नक्कीच नसते. खरं तर ही सर्व लक्षणे प्रामुख्याने आतड्याची जी एक लयबद्ध गती किंवा हालचाल असते किंवा आतड्यामध्ये एकापाठोपाठ एक अशा विविध अन्न पचवण्यासंदर्भातल्या प्रक्रिया घडत असतात, त्या प्रक्रियेमध्ये बिघाड झालेला असतो. म्हणजेच खाल्लेले अन्न पूर्णपणे आत घेणे, जठराच्या पिशवीमध्ये अन्नाची घुसळण करून त्याचे बारीक सूक्ष्म कण तयार करणे आणि त्याचा गोळा तयार करणे, तो गोळा आतड्यामध्ये ढकलणे, तो आतड्यामधून पुढे जात असताना त्यातली पोषक तत्वे आतड्यामधून शोषून घेणे, त्याचे संडासमध्ये रूपांतर तयार करणे आणि ते संडास बाहेर टाकणे, ही सर्व कामे आतडे ज्या लयबद्ध पद्धतीने करते, कोणत्या ना कोणत्या कारणाने ती गती बिघडते, डिस्टर्ब होते आणि त्यामुळे अशा स्वरूपाची विचित्र लक्षणे पेशंटला जाणवायला सुरुवात होते, ज्याला प्रामुख्याने IBS असे म्हणतात. एकत्र आम्लपित्त व IBS. जरी आम्लपित्त ह्या आजाराचा लक्षण समुच्चय वेगळा आहे व IBS ह्या आजाराचा लक्षण समुच्चय वेगळा असला तरीसुद्धा शेवटी पोट म्हणजे फक्त पोट नसते, तर पोट सुरू होते तोंडामध्ये आणि संपते संडासच्या जागेमध्ये. त्यामुळे त्रासाची सुरुवात आम्लपित्ताच्या त्रासाने सुरू झाली आणि कालांतराने त्यामुळे आतड्याची गती किंवा आतड्याची हालचाल बिघडली आणि आम्लपित्ताच्या बरोबर IBSची सुद्धा सर्व लक्षणे जाणवायला सुरुवात झाली किंवा या उलट कोणत्याही कारणामुळे आतड्याची हालचाल किंवा गती बिघडली आणि त्यामुळे आधी फक्त IBSची लक्षणे सुरुवात झाली आणि कालांतराने मग आम्लपित्ताची सुद्धा लक्षणे यायला सुरुवात झाली, असे सुद्धा नक्कीच घडते, हमखास घडते.
किंबहुना सर्वच जुनाट पोटाच्या पेशंटमध्ये एकच निदान करणे जवळपास अशक्य असते. सर्वात शेवटी महत्त्वाचे, ज्या वेळेला पेशंटच्या पोटाचा आजार जुनाट आहे, पेशंटला जळजळ, मळमळ, गुळणी, ढेकर अशी आम्लपित्ताची लक्षणे पण आहेत, सततची पोटदुखीसुद्धा आहे, संडासच्या आणि गॅसेसच्या तक्रारीसुद्धा आहेत, त्याचबरोबरीने भीती, नैराश्य व भरपूर अशक्तपणाच्या तक्रारी असतील, अशा परिस्थितीमध्ये माझ्या पोटाच्या आजाराचे निदान आम्लपित्त आहे की IBS आहे की हे सर्व मानसिकच आहे, अशा विचारचक्रात न अडकता किंवा निदान करण्यासाठी जास्त मानसिक शक्ती खर्च न करता या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून परिपूर्ण उपचार करणारे डॉक्टर शोधून त्यांच्याकडून या सर्व एकत्रित आजारांचे पूर्ण बरे होईपर्यंत उपचार करणे हेच महत्त्वाचे असते. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे. पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे. येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी. विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात. पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते, कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही. म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते. लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते. त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, ॲट पोस्ट विटा, जिल्हा सांगली. संपर्क 9011 2619 20 किंवा 8855 04 08 34. फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत. दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. रविवारी सुट्टी.